तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये येणाऱ्या भागात प्रेक्षकांनो अजूनही अर्णवला जरी साधारणपणे वाटत असलं की खरंच ह्याची मेमरी लॉस झालेली आहे राजेशची, तरी सुद्धा ईश्वरीला मात्र या सगळ्यामध्ये त्याच्यावरती चांगलाच डाऊट आहे. आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता इकडे राजेशला धडा शिकवण्यासाठी ईश्वरीने खूप मोठा ट्रॅप रचलाय. आणि जो ट्रॅप आता या सगळ्यामध्ये ॲक्सिडेंटच्या आधी होता, त्याच ट्रॅपमध्ये राजेश आता अचूक अडकलेला आहे. कारण आता अर्णवने त्याला इकडे हॉस्पिटलमध्ये ऑफर दिलेली असते, ती म्हणजे पैशाची. आणि तीच पैशाची बॅग आता चोरण्यासाठी राजेशने जे काही कारस्थान केले, त्यानंतर स्वतः अंजलीने त्याला रंगेहात पकडलेलं आहे. म्हणजे हा नाटक करतोय, त्याला सगळं आठवतंय आणि आता जर का काही आठवत नाहीये, तर हा पैसे चोरून का कुठे चाललाय, ही गोष्ट आता सगळ्यांच्या लक्षात आल्यावरती एका झटक्यात राजेश कसा एक्सपोज झाला इतकंच. तर आता इकडे रियाचे चोरलेले दागिने ते सुद्धा राजेशला खूप महागात पडणार आहेत. कारण अंजलीच्या इथून ते दागिने चोरून रियाने मागितल्यामुळे तिला देण्यासाठी ज्या वेळेला राजेश तिकडे जाणार, त्यावेळेला अंजली हे सगळं बघणार. एका झटक्यात होत्याचं नव्हतं होत, राजेशचा एक्सपोज होणार आहे. कसं होणार, काय होणार आपण तर पाहिलंय की राजेश आता तयार झालेला आहे घरी येण्यासाठी. राजेश जरी तयार झाला असला तरी अर्णव आणि ईश्वरी यांच्या डोक्यामध्ये मात्र आता हा नाटक करतोय हे मात्र कन्फर्म आहे. आणि त्यामुळे मामांना ऑलरेडी विश्वासात घेण्यात आलेला आहे. आणि काहीही झालं तरी मामा मात्र अर्णव आणि ईश्वरी यांची साथ 100% द्यायला तयार होतात. मग आता इकडे अर्णव आणि ईश्वरी हे जेव्हा राजेशला घेऊन घरी येतात, त्यावेळेला मामा त्याला सरप्राईज असं छानपैकी स्वागत करतात. त्यानंतर आजी आता ईश्वरीला सांगायला लागते, ईश्वरी ये लवकर, दोघांचं औक्षण कर आणि त्यानंतरच मग घरात घे. छोटं बाळ सुद्धा आता पहिल्यांदाच घरात येत आहे ना. इकडे आता ईश्वरी सांगत आहे अर्णवला, नाही, हा माणूस नाटक करतोय हे 100%. तुम्हाला जरी वाटत असलं ना की हा हे सगळं नाटक नाही करत आहे, तरी मला खात्री आहे. आणि त्यामुळे या माणसाला आता इकडे एक्सपोज मी करणार म्हणजे करणारच. यावरती अर्णव म्हणतो, डोक्यात काय आहे तुझ्या? त्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते, खरं तर तुम्ही त्याला पैशाची बॅग आता ऑफर केली होतीत ना, ती बॅग. यावरती तो सांगायला लागतो, ती बॅग माझ्याकडे आहे. मी आत्ताच ती बॅग इकडून म्हणजे ह्याच्यामधून गाडीमधून आत नेऊन ठेवतोय. असं म्हटल्यावरती ती सांगते, मुद्दामच ज्या वेळेला ही बॅग घेऊन जाल ना, त्यावेळेला राजेशच्या समोरून न्या. आणि असं काही दाखवू नका की आता तुम्हाला या सगळ्यामध्ये काही त्याला दाखवायचंय वगैरे, असं काही दाखवू नका. आणि तुम्ही त्याच्यावरती विश्वासच ठेवा. मुळातच त्याला आता वाटलं पाहिजे की तुम्हाला या सगळ्यामध्ये आता इकडे म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की तो खरंच त्याची मेमरी लॉस झालेली आहे. असं म्हटल्यावरती अर्णव आता सांगत आहे, ठीक आहे, काहीही झालं तरी सुद्धा मी असंच आणि त्यानंतर मग आता ईश्वरीने सांगितल्याप्रमाणे तो आता लगेचच तिकडून बॅग काढतो आणि बॅग घेऊन अर्णव आता इकडे राजेशच्या समोर कपाटात ठेवायला जातो. आणि राजेशची आता घरात एंट्री होते. ईश्वरी छानपैकी औक्षण करते आणि त्याला घरात घेते. आता ह्या दोघांनी ठरवलेलं आहे, काहीही झालं तरी सुद्धा आता राजेशला अजिबात हे वाटू द्यायचं नाहीये की आता आपल्याला त्याच्यावरती डाऊट आहे. आणि त्याच वेळेला तो एकदम फ्री होईल आणि फ्री होऊन मग आता या सगळ्यामध्ये तो आता थोडंफार तरी त्याचं जे काही काम आहे ते करेल. आणि त्यानंतर मग आता अर्णव ती बॅग घेतो. बॅग घेऊन ताबडतोब त्याच्यासमोर ती कपाटामध्ये ठेवायला जातो. ज्या वेळेला ती बॅग तो कपाटात ठेवतोय, तोपर्यंत जे आता राजेशने पाहिलंय त्याचे डोळे चमकलेत, हे आता ईश्वरीने पाहिलेलं आहे. त्यानंतर मग आता वल्लरी चहा घेऊन आल्यावरती तो तिला सांगायला लागतो, हा थँक्यू मावशी. यावरती ती चिडते आणि मावशी, मला मावशी म्हणशील तू? यावरती तो म्हणतो, मला तर असं वाटलं की तुम्ही इथे घरकाम करायला आहात, म्हणून तुम्हाला मी मावशी म्हटलं. यावरती मग आता चांगलंच चिडलेली आहे ती, म्हणजे इकडे वल्लरी. आणि काय चाललंय काय तुमचं? आणि तोपर्यंत मग आता राजेश सांगतोय, हे बघ ताई, म्हणजे अर्णव सांगतोय, हे बघ ताई, राजेशना काहीच आठवत नाहीये, त्यामुळे आपण त्यांना त्यांचा वेळ देऊया. काहीही झालं ना तरी सुद्धा जर का आता त्यांना आपण वेळ दिला ना, तर या सगळ्यामधून बाहेर पडायला त्यांना मदत होईल. असं म्हटल्यावरती अंजली सांगायला लागते, ठीक आहे, तू चिंता करू नकोस. आता इकडे अर्णव हे सगळं बोलल्यावरती कुठेतरी आता मनामध्ये विचार आलेला आहे, तो म्हणजे राजेशच्या, की चला, म्हणजे हा माझ्यावरती विश्वास ठेवायला लागलाय.
मी जे काही नाटक केले ते यशस्वी झाले. आता हे सगळं होत इकडे आता रिया अर्णव राजेश शिर्के यांच्या बंगल्याच्या इकडे आलेली आहे. तिला माहिती आहे की आता राजेशला डिस्चार्ज दिलाय आणि हा राजेश आता घरी आलेला आहे. या राजेशला चांगलीच अद्दल घडवायची म्हणून ती आलेली आहे आणि त्यावेळेला तिला आता अर्णव भेटलाय. अर्णव तिला सांगतोय, तुम्ही इथे काय करताय? यावरती ती सांगते, हे बघा, आता मला तुम्ही अडकवू नका. काहीही झालं ना तरी सुद्धा त्या राजेशला एक्सपोज केल्याशिवाय मी आता थांबणार नाहीये. त्यावरती अर्णव म्हणतो, पण तुम्ही पाहिलंत ना, त्यांची मेमरी लॉस आता झालेली आहे आणि असं असताना तुम्ही त्यांना कशा पद्धतीने हे सगळं करणार? यावरती लगेचच ती सांगायला लागते, मेमरी लॉस झाले तुमच्यासाठी. तुम्हाला असं वाटते की त्याची मेमरी लॉस झाली, पण मला या सगळ्यामध्ये चांगलंच माहिती आहे काहीही झालं तरी सुद्धा तो नाटक करतोय. यावरती मग आता अर्णव म्हणतो, ठीक आहे, मग तुम्ही सिद्ध करा. यावरती मग ती सांगते, मी त्याला कॉल करते आणि माझे दागिने दे, नाहीतर तिकडे येऊन आता गोव्याचे फोटो दाखवेन असा फोन करेन. जर का त्याला काही आठवतच नसेल तर मात्र तो मला सांगेल ना की तुम्हाला काय करायचं ते करा, पण त्याला जर का आठवतंय तर मात्र तो आता घाबरेल. हे सगळं लक्षात घ्या. असं म्हटल्यावर ती अर्णव सांगतो, ठीक आहे, तुम्ही त्याला कॉल करा. त्यानंतर मग आता इकडे ती आलेली आहे आणि ती बाहेरच इकडे राजेशला आवाज देते, सर्वेश असं म्हटल्यावरती तो गडबडल्यावरती मग आता तो इकडून निघून जाण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यावेळेला ती त्याला थांबवते. 1 मिनिट सर्वेश, काय चाललंय तुझं? मला आता फसवून कुठे चालला होता? निमूटपणे माझे दागिने लवकरात लवकर मला दे, नाहीतर नाहीतर आता माझ्यासारखं वाईट कोणी नाहीये. आत्ताच्या आत्ता आत येईन आणि आपले गोव्याचे फोटो दाखवेन. मला समजलेलं आहे की तू आता इकडे ह्या सात्विक फॅशनच्या मालक अर्णव राजेश शिर्के यांच्या बहिणीच्या सोबत लग्न केलंयस. मला फसवण्याचा प्रयत्न करत आहेस का? एक गोष्ट लक्षात घे, काहीही झालं ना तरी सुद्धा तुला हे एक्सपोज करायला मला वेळ लागणार नाहीये. असं म्हणत आता बोलत असताना तो सांगतो, नाही नाही, ऐक ना, मी काय बोलतोय. यावरती ती म्हणते, तुला काय बोलायचंय काय बोलायचं नाहीये ही गोष्ट मला माहित नाहीये. माझे दागिने मला आणून दे. आतापर्यंत मी तुझ्यावरती जितके पैसे खर्च केले ना ते आणून दिलेस ना, तर आता मी या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी तुझा मार्ग सोडून देईन. यावरती तो म्हणतो, ठीक आहे, मला थोडासा वेळ दे. आता इथेच तो अडकलेला आहे आणि आता अर्णव आणि ईश्वरी यांना कळलंय की हा सगळा नाटक करतो आहे. आणि त्यानंतर मग आता रियाचे दागिने जे त्यांनी अंजलीला दिले असतात ते आणण्यासाठी तो आता रूम मध्ये आणि त्यानंतर मग आता इकडे अंजली उभी आहे आणि त्यानंतर अंजली त्याला सांगते, तुला काही पाहिजे का? तुम्हाला काही पाहिजे का कपाटातून? यावरती तो म्हणतो, नाही, अहो म्हणजे मी जर का इथे राहत असेल ना तर या कपाटामध्ये माझे काही कपडे वगैरे असतील ना तेच आता बघण्याचा मी प्रयत्न करत आहे. असं म्हटल्यावरती मग ती सांगते, हो हो, तुमचे पण कपडे आहेतच की. त्यावरती तो म्हणतो, काढू का मी कपाटातून? त्यावरती अंजली आता खुश होते, चला, काही का होईना पण हळूहळू राजेश आता इथे रुळायला लागलाय किंवा आता रुळण्यासाठी या सगळ्यासाठी प्रयत्न तरी तो करतोय असं आता कुठेतरी तिला विचार येतोय. आणि त्यानंतर ती आता रूमच्या बाहेर जाते, पण त्याच वेळेला अर्णव आणि ईश्वरी तिला आता पुन्हा एकदा रूम मध्ये आणि अर्णव आणि ईश्वरी तिला आता सांगायला लागतात की तू आतमध्ये जाऊन बघ काय राजेश करतोय ते. असं म्हटल्यावरती मग आता राजेश इकडे ज्या वेळेला आपले कपडे शोधण्याच्या निमित्ताने तिकडे उचकाउचक करत आहे तेव्हा त्याला मुद्दामच अर्णव आणि ईश्वरी यांनी आता अंजलीच्या रूम मध्ये ठेवलेली बॅग सापडते. आता ही बॅग सापडल्यावरती तो भलताच खुश झालेला आहे आणि आता तो विचार करतोय की एकाच वेळेला रियाचे दागिने पण घेऊन जातो आणि तिला पैसे द्यायचे आहेत ते सुद्धा पैसे आता मी देतो. तोपर्यंत इकडे हे सगळं चालू असताना अर्णव आणि ईश्वरी यांनी एक वेगळीच खेळी खेळलेली आहे आणि खेळी खेळत अंजलीला तिकडे आणले. अंजली ज्या वेळेला आता मात्र आतमध्ये येते त्यावेळेला आता इकडे पैसे चोरणाऱ्या राजेशला पाहिल्यावरती तिला आता मोठाच धक्का बसलाय आणि त्यानंतर ती आता सांगायला लागते, राजेश काय चाललंय हे तुझं? यावरती तो म्हणतो, काही नाही, मी माझे कपडे शोधत होतो. त्यावरती मग आता ईश्वरी म्हणते, मुळातच यांनी आता छोट्या रुमालात कसले तरी दागिने आपल्या ह्याच्यामध्ये ठेवलेत. यावरती मग लगेचच इकडे ज्या वेळेला अंजली ते आता रुमाल काढते आणि ती सांगते, हे तर मला दागिने तू दिले होतेस ना. आता तिला असा हे संभ्रम झालाय की ह्याला काही आठवत नाहीये आणि त्याचमुळे हा सगळं चोरून घेऊन चाललाय आणि ती म्हणते, मला वाटलं नव्हतं की तू इतका नीच असशील.
काही आठवत नाहीये, मग हे दागिने चोरून कुठे चाललास? त्यावरती अर्णव म्हणतो, ताई मी तुला सांगतो, काही आठवत नाहीये असं काहीच नाहीये. मुळातच या सगळ्यामध्ये याला सगळं सगळं आठवतंय आणि हे दागिने जे तुला दिलेले आहेत ना, ते दागिने त्याने विकत घेतलेलेच नाहीयेत. मुळातच ते दागिने आता एका रिया नावाच्या मुलीचे आहेत, जिच्यासोबत तो आता गेला होता. ते म्हणजे इकडे तो गेला होता गोव्याला. तुला माहित नसेल, पण आता लगेचच इकडे हे बोलल्यावरती ती म्हणते, काय काय बोलतोयस? यावरती मग आता लगेचच ती ती दागिने बघते, तितक्यात तिकडे रिया येते. रिया आल्यावरती मग आता इकडे लगेचच हे सगळं सगळं हे झालेलं आहे. म्हणजे सगळ्यांच्या समोर ओपन झालंय की राजेश एकतर नाटक करतोय, पण अंजलीचा समज असा झालाय की हा नाटक करत नाहीये, तर आता हा विसरल्यामुळे पैसे चोरतोय. पण तरी पण तिला राग आलेला आहे. एका झटक्यात का होईना, पण राजेश एक्सपोज झालेला आहे.